नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. किराणा दुकानास 85% अनुदान, आदिवासी बांधवांसाठी व्यावसायिक संधी. श्रीरामपूरमध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या नावावर 150 कोटीहून अधिक जमा, तुमच्या खात्यावर किती आले? यंदा हरभऱ्याचा बजेट हुकला, अवकाळीमुळे उतारा घटला, बदलत्या वातावरणाचा फटका, व्याळा परिसरातील चित्र. रोहयोची मजुरी ही कर्ज खात्यात, मजुरांचा बँकेत चक्रा, वडिलांच्या किसान निधीतून मुलांच्या मुद्रा कर्जाची वसुली. काटेरी तार, पीठ गिरणीसाठी 85% अनुदान, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजना. वयोश्री योजनेअंतर्गत भुसावळात 2 दिवसात 140 करोडचा लाभ, वयोवृद्ध लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 3,000. दत्तवाडमध्ये दूधगंगा नदीचे पात्र कोरडे, पाण्याचा प्रश्न गंभीर, धरणातून पाणी सोडण्याची मागणी. किसान सन्मान निधीचे 1.5 कोटी परत, 22% लोकांकडून रक्कम परत, उर्वरित वसुलीसाठी नियोजन. पिकांचा विमा काढला पण मिळेना पैका, कराड तालुक्यातील बळीराजाची व्यथा. 100% अनुदानावर 147 महिलांना मिळाली पीठ गिरणी, ईश्वर चिठ्ठीतून लाभार्थ्यांची झाली निवड. सालदाराचे भाव वाढले, शोधूनही सापडणार राव, शोध मोहीम सुरू, गुढीपाडवा जवळ आल्याने धडपड. मेल्यानंतर शेतकरी सन्मान निधी मिळेल का? 7 महिन्यांपासून विषय प्रलंबित, 90 वर्षीय शेतकऱ्याचे हेलपाटे. हळदीच्या दरात क्विंटलला 2,000 रुपयांची सुधारणा, गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत चांगले दर. राज्यातून रोज 40 कंटेनर केळीची निर्यात सुरू, राज्यातून केळीची निर्यात वाढली. सरकारची शेतीविरोधी धोरणे अधोगतीस कारणीभूत. मुंबई बाजार समिती आंतरराष्ट्रीय घोषित करा, दी फ्रूट व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनची मागणी. उजनीच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, 22 तुळशी कुरडूसह 13 गावातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह. चिकमोहदला टँकरद्वारे पाणीपुरवठा विहिरीची पाणी पातळी झपाट्याने खाली. अकलूजमध्ये महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला प्रारंभ. आरफळ कृष्णा कालव्यात पाणी न सोडल्याने नुकसान, सांगलीत मोर्चाचा इशारा. सोलापुरात डाळिंबाच्या दरात पुन्हा सुधारणा, सर्वाधिक 15,000 प्रति क्विंटलचा दर. बार्शी तालुक्यात बेदाणा निर्मितीची लगबग, सुरडी गुळपोळी मालवंडी भागात द्राक्ष हंगाम झाला सुरू.